शेतकऱ्यांसाठी 4 ऑक्टोबरच्या ठळक बातम्या। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। दररोज 30,000 क्विंटल कापसाची बाजारात आवक। मागील हंगामाच्या तुलनेत कमी आवकेमुळे दरात सुधारणा। शेतकऱ्यांकडील साठा कमी। विमा कंपनीने अगोदर नकारले, कान टोचतात 1.25 लाख शेतकऱ्यांना 103 कोटी। सूचनांची पडताळणी करून मंजुरी। कोणतेही कारण न देताच नकारले होते अर्ज, तर बीड जिल्ह्यातील उर्वरित विमा केला जमा। अकोला जिल्ह्यात केळी दर क्विंटलला 1600 रुपयापर्यंत स्थिर, तर दुय्यम दर्जाची केळी 700 रुपयांना विकली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत। 2 आधार पीएम किसानची होणार वसुली। 1 खाते बंद करण्याबाबत अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे निर्देश। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा। ऑक्टोबर हीटची तीव्र कायम राहणार। राज्यातील काही भागांमध्ये कमाल तापमान चांगलीच वाढ झाली आहे, तसेच ऑक्टोबर हीटही चांगलाच जोरदार पडत आहे। नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी। यंदा 15 ऑक्टोबर नंतर थंडी सुरू होणार। पावसाने उसळ घेतल्यानंतर शेतकरी पिकांच्या मशागतीच्या कामाला लागला आहे। शेतशिवारात कपाशीच्या पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी। जिल्ह्यात बरसला 122% पाऊस। मावळात बरसला 219% पाऊस। यंदा मान्सून भरभरून बरसला। सप्टेंबर अखेर 135 मिमी पाऊस झाला आहे। पाऊस जास्त झाल्यामुळे शेतकरी रब्बीच्या पिकांवर जास्त भर देणार। यंदा कापसाचे विक्रमी उत्पादन होणार। देशात 360, राज्यात सर्वाधिक 125 लाख गाठींची शक्यता। 1031 गावांमध्ये 3093 जलमित्र। आतापर्यंत केवळ 400 अर्ज। मानधन मिळणार किती याकडे सर्वांचे लक्ष। शेतकऱ्यांच्या खात्यात आले 1,55,00,000। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना। लातूर जिल्ह्यातील 1,28,088 शेतकऱ्यांना लाभ होणार। टोमॅटो, शिमला मिरची, फ्लावर किरकोळ बाजारात 100 रुपयांवर। एपीएमसी मध्ये भाज्यांचे दर कडाडले। पणन मंत्री सत्तार यांचा परिषदेतून काढता पाय। बाजार समित्या पदाधिकाऱ्यांचा पणनवर भ्रष्टाचाराचा आरोप। सोमवारी महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्या बंद राहणार। नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी सणांना झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असते। या पार्श्वभूमीवर यावर्षी झेंडूचे चांगलेच उत्पन्न झाले आहे, तसेच भावही चांगले राहणार असल्याची शक्यता दर्शवली आहे। म्हणून फुल उत्पादक शेतकरी यावर्षी मोठ्या आनंदात आहेत। शेतकरी मित्रांनो, दररोज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।